तुम्हाला कधीच सांगेन म्हणते, तुमची मुंबई आहे ना एकदम भारी आहे. पण काय हो मॅडम, जरा जास्तच धावती ना. नाही म्हणजे मी पहिल्या दिवशी जेव्हा ट्रेन मध्ये चढली ना तेव्हाचा अनुभवच वेगळा आहे. म्हणजे मला असं वाटलंच नाही की मी चढली, मागून कोणीतरी आलं आणि मला आत नेऊन ठेवलं असंच वाटलं ना. आणि उतरायचं म्हटलं तेव्हा लोकांनीच बाहेर फेकलं. अनुभवच वेगळा आहे बघा. आमच्या गावाकडे असं काही नाही म्हणजे कसं आहे, एसटी येते, लोक आपली शांतपणे एसटीत जाऊन बसतात आणि प्रवास सुरू झाला. पण इथली तरच वेगळी आहे. म्हणजे बघा ना, ज्याला त्याला मी पहिले असंच असतं ना. म्हणजे कोणीतरी मोफत सोनच वाटतंय अशी जणू लोक पळत सुटतात. लय चित्र प्रवास. असा प्रवास म्हणजे नको ग बाई. एवढंच नाही का, आणि तुमची ही लिफ्ट, तिचा पण अनुभव काहीतरी वेगळाच आला बघा. पहिल्या दिवशी चढले ना तर काय सांगू तुम्हाला बाई, तो भस्कन दरवाजाच बंद झाला ना. मला तर काहीच कळना, ही बंद पेटी आपल्याला कुठं घेऊन जाते काहीच कळना. नुसती वर खाली वर खाली वर खाली. मी आपली होती नव्हती ती समधी बटणं तिथे दाबून टाकली आणि लोक बघत होते ना. पण आता मी एकदम एक्सपर्ट आहे. आता आपलं बटन दाबायचं आणि वर जायचं, हो की नाही, लगेच पोचते बघा. मॅडम, पण काय ना, या तुमच्या मुंबईने ना एक फायदा मात्र मला करून दिला. ते म्हणजे मला पिक्चर बघायला खूप आवडतो ना. आणि इथं काय भरपूर पिक्चर बघायला भेटतात बघा. ते काय म्हणतात ते सस्पेन्स पिक्चर बघायला ना मला भरपूर आवडतो बघा. बाय, मी गावाकडे होती ना तेव्हा एक पिक्चर सोडायची नाही, हे पिक्चर 10-15 बघायची बघा. खरं सांगते तुम्हाला. हो मॅडम, आज नाईटच्या शोला जाणार पण आहे मी पिक्चरला.